यंदाचा आहे ना गणपती उत्सव एवढ्या दणक्यात पार पडलाय तुम्हाला सांगतो, म्हणजे डायरेक्ट नादच खोळा. आणि आपल्याला आहे ना आता लांब शहरात जाता नाही आलं गणपती पाहायला, पण संगमनेरला नादच खोळा झाला. आता आपल्याला ना ठिकठिकाणून आरतीचं निमंत्रण होतं बरं का, महाआरतीचं. पण जरा आहे ना पेपर मुळे आहे ना काही ठिकाणी जाता नाही आलं, पण पुढच्या वर्षी ना सगळीकडे जाणार. तर आज आहे ना आपल्याला श्रीरामनगरचा राजा यांच्याकडून महाआरतीचा मान होता, म्हणजे आता इन्व्हिटेशन आलं होतं, त्याच्यामुळे म्हटलं चला. आणि हे मित्रमंडळ कुठे माहिती पेटेड सर्कलला, त्याच्यामुळे मग काकान मी आलो होतो मस्त पैकी. आणि तिथं आपले निलेश पर्वत सर, त्याच बरोबर आहे ना अमृत ॲक्वाचे सर्व तुषारजी शिंदे यांची वेळ झाली बरं का. मग मस्त पैकी गप्पा गोष्टी झाल्या. आणि त्यानंतर थोडाफार पाऊस होता, तरी पण आहे ना संगमनेरला आरस या वर्षीने एवढ्या जोरदार झाल्या, एवढ्या भारी झाल्या ना का डायरेक्ट नाद नाही करायचा. आणि श्रीरामनगरचा राजा यांची ना कर्दळी वनातलं स्वामी समर्थांचा दृष्टांत, एवढं भारी संकल्पना होती ना, म्हणजे पार माणसं तुम्हाला सांगतो पावसा पाण्यात इथे ना पार अख्खी आरस पाहिलं होते बरं का. त्यानंतर मग आहे ना आम्ही गणपती बाप्पांची आरती करून घेतली. आणि आरती झाल्यानंतर आपले ना हॉटेलवाले ब्लॉगर सुद्धा आले होते, म्हणजे आपला सुशांत जोडीदार आपला. आणि विशाल भाऊ कडलग यांचे लॉग बघताना ते रील स्टार आहेत, पण काकांना त्यांनी रील स्टार केलं. आणि काका तेवढेच लोकप्रिय आहेत सगळ्यांना. पाहिली ना आपल्या काकांची हवा. निलेश पर्वत सरांनी काकांची ओळख करून दिली. मग इकडे मित्रमंडळा संग फोटो बिटो काढले आपल्या फॅन फॉलोइंग संग. आणि मग सगळी मंडळी संगमनेरची आरस पाहायला हजर ना. बाकी ना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मला कमेंट मध्ये सांगा तुमच्या इकडचे गणपती उत्सव दणक्यात पार पडले का नाही ते.